सो नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया, मेलचा आहे. त्यांनी असं म्हटलंय की मला माहिती नाही की खरंच यामध्ये काही पॉईंट आहे का विचारण्यासारखा, पण जेव्हा मी आतून खुश असतो तेव्हा माझं सेक्स लाईफ व्यवस्थित असतं, पण जेव्हा माझ्या डोक्यात एखादा स्ट्रेस असतो तेव्हा माझं इरेक्शनच होत नाही, ताठच होत नाही, आणि मग तेव्हा माझ्या आणि माझ्या वाईफमध्ये वाद होतात. तर खरंच स्ट्रेस आणि सेक्स याचं काही रिलेशन आहे का? खूप मोठा संबंध आहे. मगाशी मी जे बोललो, ब्रेन इज द ग्रेटेस्ट सेक्शुअल ऑर्गन. सगळे इम्पल्स पहिले ब्रेनकडे जात असतात. त्यांनी पार्टनरला डोळ्यांनी पाहिलं, डोळ्यांकडनं इम्पल्स ब्रेनकडं. दोघांमध्ये काही डिस्कशन चालू आहे सेक्शुअल, कानांकडनं ब्रेनकडं. पेनिस टच झालं, पेनीच्या टोकावरती 4000 सेन्सर्स आहेत. पार्टनरच्या ठिकाणी पण 8000 सेन्सर्स आहेत. जेव्हा दोघं एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा प्रायव्हेट पार्ट एकमेकांना टच होतात, तिथून पण इम्पल्स ब्रेनकडे जातात. पण त्याचा ब्रेन ऑलरेडी एक्झॉस्टेड आहे. म्हणजे की आपण असं म्हणतो की हॅपी हार्मोन्स, थोडक्यात सेरोटोनिन वगैरे किंवा डोपॅमिन, एंडोर्फिन्स वगैरे हे हॅपी हार्मोन्स आहेत. मी पेशंटला नेहमी म्हणतो, ज्या दिवसापासून हे स्मार्टफोन आलेत आणि ज्या दिवसापासून EMI स्टार्ट झाले त्या दिवसापासून सेक्शुअल प्रॉब्लेम वाढले. कंटिन्युअसली ब्रेन, त्या इराणमध्ये काय चाललंय, अमेरिकेत काय चाललंय, ते आपल्या घराशी त्याचा संबंध. म्हणजे काय थोडक्यात की, कारण आता आहे संबंध, सिलेंडर संपत चाललेत वगैरे सगळे मान्य, पण प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही डोक्यात काय काय बसवणार आहे ना. पूर्वी असं असायचं की एका गावाच्या त्या चावडी, त्या पारावरती येऊन मित्रमंडळी बसायचे 4-5 जण, आणि मग तिथं दिवसभराच्या गप्पा थोड्याफार, त्यांचं लिमिटेड आयुष्य होतं. पुरुष ह्या जगामध्ये आलेत, इव्हॉल्युशनरी जे आहे ना, आपल्या पुढचे जनरेशन बनवण्यासाठी. मी ह्या जगामध्ये बिल्डिंग बांधण्यासाठी, माझ्या घरामध्ये काय सजवायचं आणि काय करायचं किंवा हे ह्याच्यासाठी नाही आलेलो. आपण ॲक्च्युली ह्या जगामध्ये आपली पुढची पिढी निर्माण करण्यासाठी आले. हे आपल्या बाजूचा जे समाज आहे त्यानुसार आपण राहत असतो. आफ्रिकेतला माणूस तिथल्या समाजाप्रमाणे राहतो, इंडियातला माणूस इंडियाच्या समाजाप्रमाणे राहतो. मग आपण काय करतोय ना, की आपल्या सोशल बाउंड्रीज ठेवतोय. मग आपण हे नाही बोलायचं, आपण ते नाही करायचं, पण मग कामं तर मात्र सगळी करायची. तर संध्याकाळी थकून जाणार आहे. थकल्यानंतर तुमचे सेरोटोनिन लेवल्स, ॲक्च्युली सुख काय आहे ना, तो सेरोटोनिन हार्मोन आहे. सकाळी असा छान असतो, रात्री झोपण्यासाठी मेलाटोनिन लागतो. मेलाटोनिन हार्मोन हा झोप येण्यासाठी, ह्याचं एक सायकल आहे ह्या सगळ्या हार्मोन्सचं. तर हा स्ट्रेस ह्या सायकलला डिस्टर्ब करतोय. तो मेलाटोनिन वाढतो, रात्री झोप लागते कारण सेरोटोनिन कमी झालं असतं, म्हणजे हॅपीनेस कमी होतं संध्याकाळी. मग रात्रीची झोप लागली, मग सकाळच्याला कॉर्टिसॉल वाढला, जो स्ट्रेस हार्मोन आहे, कारण तो काय करतो ना, तुम्हाला जागं करतो. मग तो वाढला, पुढे टेस्टोस्टेरोन वाढतो अजून. सकाळच्याला मॉर्निंग इरेक्शन चांगले असतात. मग दिवसभर तुम्ही दमून जाता ह्या सगळ्या कामाच्या ह्याच्यात, स्ट्रेसमध्ये, सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि मग संध्याकाळच्याला तुमचे हॅपी हार्मोन्स कमी होतात. दिवसभरामध्ये एकदा तरी एखादं गार्डन असेल, ग्रीनरी असेल, छोटंसं कुत्र्याचं पिल्लू, छोटंसं बाळ, गप्पा मारा ना. आपल्याकडे काय, थोडा वेळ मिळाला की मोबाईल, हे सोशल मीडिया, हे ते, खूप ॲडिक्टेड ॲडिक्टेड. आपण मग फोनला. तुम्हाला स्वतःच्या हॅपी हार्मोन्स वाढवायला वेळच नाही आहे. मग स्ट्रेस वाढला, त्याच्या ब्रेनशी कनेक्शन आहे. इरेक्शन, मी जे मगाशी म्हटलं की सगळे सिग्नल ब्रेनकडे जाते, त्या ब्रेनला जागाच नाही आहे. तो येतो, सांगतो मी दिवसभर काम केलं आहे, आता मी नाही करू शकत आहे. मग स्ट्रेस वाढला की त्याच्या डिझायर, मगाशी जे म्हटलं की सेक्सची पहिली स्टेप आहे डिझायर, ती नाही होणार आहे. झाली कशी बशी, काही पॉर्न व्हिडिओ पाहून वगैरे काही, तर त्यातून अर्ज होईलच असं काही नाही आहे. त्याच्यानंतर पेनिट्रेशन नाही होणार आहे, आणि म्हणून स्ट्रेसमुळं इरेक्टाईल डिस्फंक्शन पुरुषांना होतं. सो जे काही आहे त्याच्यामध्ये कुठंतरी, आता आपण EMI बंद नाही करू शकत आहे, आपल्याला जगायचं आहे. काहीतरी मध्यस्थ मार्ग तर काढावा लागेल. की माझे काही पेशंट आहेत, ते पूर्वी खूप मोठे मोठे EMI, मोठ्या लक्झरी गाड्या, मग आता इतके अडकून गेले की सुट्टी पण घेता येत नाही. आता त्यांनी एक काम केलं, छोटं घर घेतलं, 1 BHK 2 BHK वगैरे. मोठ्या घराचे EMI बंद झाले, लोन थोडं कमी झालं किंवा क्लोज केलं. गाड्या मोठ्या लक्झरी होत्या, त्यातली छोटी घेतली. आता महिन्यातले फक्त 20च दिवस काम करतात, 8-10 दिवस तर ट्रेकिंगला वगैरे जातात. हॅपी व्हेरी हार्मोन्स नाईस, व्हेरी आहे, नाईस. जगताय आपण ना, जगायला पाहिजे. आणि मला तर असं म्हणायची की ज्या गोष्टी ज्या वयात करायच्यात ना, त्या करायलाच केल्या पाहिजेत. पाहिजेत. म्हणजे जर तो यंग आहे 20-25, तर त्याने 20-25 प्रमाणे राहिलं पाहिजे. तो जर 40-45च्या पुढे गेला तर इज अ मॅच्युअर पर्सन, त्यांनी तसं मॅच्युरिटी दाखवायला पाहिजे. 60-70 आहे ते त्यानुसार राहणार आहेत. पण मग तुम्ही त्या वयाला जगले तर तुम्ही तुमचं लाईफ छानपैकी जगू शकता. जे डाएट आणि लाईफस्टाईल आहे त्याच्यावर आपण नंतर बोलूच, पण हा जो स्ट्रेसचा पॉईंट आहे, डेफिनेटली पुरुषांसाठी जर त्यांनी काळजी नाही घेतली तर खूप हानिकारक आहे त्यांच्या सेक्शुअल लाईफसाठी. आणि जेवढं मोठं लोन घेणार तेवढं वयाच्या 60पर्यंत ते फेडते, काही संपत हां, नसतं. 20-25चे असतात, तोपर्यंत आयुष्य तुम्हीच संपून जाता. 20-20 वर्ष ऍक्च्युली. सो कुठेतरी लिमिट टाका. हे जे आता मला वाटते 2000 सालापासून ही प्रक्रिया चालू झाली आहे. 90च्या अगोदरचे लोक खूप सुखी होते. आताचे 2000 नंतर EMI सिस्टीम चालू मोठे झाली लोन घेऊ नका. मिडल क्लास. एज्युकेशन पासूनच सुरू होतं. एज्युकेशन. ओके. अजून एक की तुमचा स्ट्रेस ना पार्टनर सोबत शेअर करा. हां. कारण बऱ्याचदा पुरुषांना ही सवय नसते की
मी माझं टेन्शन तुला कशाला सांगू, हम्म. माझं मी बघून घेईल. पण मग प्रॉब्लेम काय होतो ना, तिला कळतच नाहीये ना तुझा प्रॉब्लेम बरोबर. काय. त्यापेक्षा तू ओपनली सांग ना, आज खूप बॉसने त्रास दिला, टेन्शन आहे, EMI भरायचे आहेत, ह्याचं सगळ्याचं, तर आज नाही आहे तसं. हे हवं तर तू तिला सांग, तू माझ्या डोक्याला मालिश करून दे, हे करून, कारण हे तुमच्यातलं उलट बॉन्डिंग वाढवेल ना. तुम्ही काय करता, तिला काहीच सांगायचं नाही, तू समजून घे मला स्ट्रेस आहे, असं नाही होऊ शकत. बरोबर. त्यापेक्षा मोकळेपणाने बोला. आणि मला हे पण सांगायचं बायकांना की तुम्ही हे समजून घ्या की जर तो दिवसभर स्ट्रेसमध्ये असेल तर तुम्ही आल्या आल्या त्याच्यावर जर बर्डन टाकणार असाल की असं व्हायला पाहिजे, तर ते नाही होणार आहे. बरोबर. त्यापेक्षा तेच ते नाजूकपणाने हाताळलं तर कदाचित थोड्या वेळाने तुमच्यामध्ये ते कनेक्शन परत एस्टॅब्लिश होऊ शकतं. तर हे बोलणं, म्हणून बायकांनीच नाही पुरुषांनी पण बोलणं, मोकळं होणं, शेअर करणं, किमान तुमच्या पार्टनर सोबत. म्हणजे तो उशिरा जास्त आलाय, गरजेचं आता एक्झाम्पल, तो उशिरा आलाय, दिवसभर कामाची इतकी दगदग होती, समजा आता मार्च एंड आत्ताच झाला, तर थांबला 9-10 वाजले, ती घरी कुणाच्या तरी बड्डेला जायचं असतं किंवा काहीतरी इव्हेंट असतो आणि ह्याला लवकर यायला सांगितलेलं असतं, पण हा तर काय लवकर आला नाही. आणि हे नेहमीचं झाले आजकाल, वेगळा शक, डाऊट की कुठं होता. हां, आता त्याला माहिती आहे तो कामामध्ये, तिथं त्याला किती त्रास होतोय. घरी आल्याच नाही तुम्ही उशीर केला नेहमीप्रमाणे आणि मग जायचं राहिलं. अरे पण समजून घ्या ना एकमेकांना. सेम हे अपोजिट पण होऊ शकतं की नवरा लवकर घरी आलाय पण बायको नाही आलेली, तर मग ह्याच्यामध्ये काय होतंय ना की दुरावा वाढत जातोय. बरोबर. सो तो जो क्वेश्चन आहे स्ट्रेसवाला, ही खूप मोठी गोष्ट आहे सगळ्या कपलच्या दृष्टीने सेक्शुअल लाईफसाठी, की कुठं ना कुठं, मी नाही सांगू शकत तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीमुळे स्ट्रेस आहे, पण ॲटलिस्ट त्याला कमी करायला सुरुवात करा, तरच जगू शकता. आयुष्य एकदाच आहे, परत परत नाहीये, त्या त्या वयाला जगून घ्या. बरोबर, बरोबर, एकदम बरोबर बोललात.